मार्गाची दुरावस्था झाली। महामार्गावरील बायपासच्या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गुलाबराव पाटलांनी महामार्ग प्राधिकरणावर नाराजी व्यक्त केली तर कामात चूक झाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कबुली दिली आहे। वर्षभरात बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याने 8 दिवसांपासून बायपासवरील वाहतूक ठप्प आहे। मंत्र्यांच्या प्रस्तावाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दखल मात्र अनेक प्रस्ताव असल्याने स्थानिक पातळीवर चूक झाल्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कबुली दिली आहे। तर गुलाबराव पाटलांनी महामार्ग प्राधिकरणावर आता नाराजी व्यक्त केलेली आहे। कामात चूक झाली असं म्हणत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कबुली दिलेली आहे। जळगावातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झालेली आहे आणि या संदर्भात गुलाबराव पाटलांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। महामार्ग प्राधिकरणावर त्यांनी ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली आहे तर महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चूक मान्य करण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्र्यांकडे मी 14 जून 2025 ला तक्रार केलेली, ते पत्र माझ्याकडे आहे की हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, हे काम थांबवण्यात यावं, त्याचं देयक थांबण्यात यावं। तरी सुद्धा त्याची दखल त्या काळामध्ये घेतली गेली असती तर आज हे दिवस आले नसते। खासदारांनी तक्रार केलेली आहे, प्रत्येक डीपीडीसी मध्ये आमदारांनी तक्रार केलेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, काळ्या यादीत टाका, वेळ पडली तर फौजदारी दाखल करा।